नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय परीक्षा 2026ची आपण आता सिरीज सुरू करत आहोत। या 2026मध्ये होणाऱ्या नवोदय परीक्षेला जे विद्यार्थी समोर जात आहेत त्या सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। सर्वात अगोदर आपल्याला अभ्यासक्रम माहीत असला पाहिजे। पहिला आहे जो विषय आहे तो आहे मानसिक क्षमता चाचणी। मानसिक क्षमता चाचणी या विषयाअंतर्गत 40 प्रश्न असतात आणि त्याचे गुणाचं वेटेज असतं 50 गुण। आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही संपूर्ण परीक्षा 80 प्रश्न आणि 100 गुण असतात। प्रत्येक प्रश्नाचं गुणांकन जे 1.25 हे एका प्रश्नाचे गुण असतात। आता मानसिक क्षमता या भागामध्ये जे प्रश्न असतात ते सगळे वेगवेगळ्या आकृत्या असतात। त्याच्यामध्ये तुमच्या क्षमता तपासल्या जातात। निरीक्षण क्षमता, तुमची म्हणजे तर्क करण्याची क्षमता, एखाद्या म्हणजे हे जे प्रश्न असतात 40 प्रश्न, हे सगळे प्रश्न जे असतात ते आकृत्यांवर आधारित असतात। दुसरा भाग आहे गणित। यामध्ये 20 प्रश्न असतात। त्याचं गुणांक म्हणजे मूल्यांकन असतं 25 गुण। प्रश्न किती? 20 प्रश्न गणिताला, 20 प्रश्न 25 गुणाचे। आता पहा, 50 गुण झाले, 25 गुण झाले, 100 गुणाचे प्रश्न आपल्याला म्हणजे त्यामध्ये असतात। तिसरा जो भाग आहे तो असतो भाषा। यामध्ये 20 प्रश्न असतात, त्याचं सुद्धा 25 गुण यावर म्हणजे मूल्यांकन असतं। 20 प्रश्नांचं 25 गुण। तर अशा प्रकारे 40, 20, 20 म्हणजे हे 40 आणि हे 40 अशा एकूण 80 प्रश्न तुम्हाला 2 तासात सोडवायचे असतात। म्हणजे विचार करा, 120 मिनिटे 2 तासात, 120 मिनिटात 80 प्रश्न सोडवायचे असतात। आणि नवोदय परीक्षेमध्ये जे प्रश्न असतात, तुम्हाला 6वीच्या वर्गाला नवोदय विद्यालयाला प्रवेश मिळतो, ते प्रश्न हे निश्चितच साधारण, कठीण, जास्त कठीण अशा प्रकारचे असतात। म्हणून तुम्हाला या सगळ्या भागांचा अभ्यास करावा लागतो। हे गुण सहजासहजी कव्हर होतात, तरी पण लक्ष द्यावं लागतं यावर। आणि तुम्ही भाषा, जास्तीत जास्त मुलांचं काय होतं, गणित थोडं कठीण आहे म्हणून गणितावर लक्ष दिलं जातं, आणि भाषा काय उतार्यात प्रश्नांची उत्तरे असतात, आपण तिथल्या तिथं वाचन करून प्रश्नांची उत्तरं देऊ। पण नाही, मराठीमुळं सुद्धा भाषा म्हणजे जी काय भाषा आहे त्या भाषेमुळं सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचे आतापर्यंत नंबर गेलेले आहेत। त्यामुळं या भागावर सुद्धा आपल्याला तितकंच लक्ष देणं महत्त्वाचं आहे, कारण एका प्रश्नावर तुमचा नंबर लागणे किंवा नंबर न लागणे हे अवलंबून असतं। दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या जिल्ह्यातले आहात त्या जिल्ह्यातल्याच नवोदय विद्यालयाला तुम्हाला प्रवेश मिळतो। तिसरी गोष्ट, त्या जिल्ह्यामधल्या जेवढ्या उपलब्ध जागा असतात नवोदय विद्यालयाच्या, त्याच्यापैकी 75% जागा ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी असतात आणि उर्वरित जागा शहरीसाठी असतात। आता शहरी कुणाला म्हणायचं, तर त्या ठिकाणच्या ज्या भागामध्ये शहरी क्षेत्र घोषित केलेलं असतं ते शहरी विद्यार्थी। आता दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणजे ग्रामीण भागात कोणत्या वर्गात शिकलेले असले पाहिजे, 3री, 4थी आणि 5वी या तिन्ही वर्षामध्ये तुम्ही 1 दिवस जरी शहरी भागात शिकलेले असाल तर तुम्हाला शहरी म्हणून गणण्यात येईल आणि तुमचा ग्रामीण भागातून प्रवेश होणार नाही। त्यामुळे 3री, 4थी, 5वी तिन्ही पूर्ण वर्ष तुम्ही ग्रामीण भागातून शिक्षण घेतलेलं असेल तर त्या 75% कोट्याचे तुम्ही म्हणजे या कोट्यामधून तुमचा नवोदय विद्यालयाला प्रवेश होतो। तर अशा प्रकारे साधारणपणे जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ही परीक्षा असते आणि तोपर्यंत तुम्हाला हा सगळा सिलेबस कव्हर करायचा असतो। आता आपण सगळे एक गणिताचे व्हिडिओ यामध्ये घेणार आहोत आणि तो जो सिलेबस आहे, नुसतं फक्त अभ्यासक्रम करून नाही तर त्या प्रश्नपत्रिका सोडवणे हे सुद्धा फार महत्त्वाचं, गरजेचं आहे। प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवणे, कारण अपेक्षित आहे की जो 180 मिनिटाचा वेळ आहे त्याची विभागणीसुद्धा तुम्हाला करावी लागते। परीक्षेमध्ये त्या वेळी बेल वाजतात, तुम्हाला वेळेची सूचना दिली जाते की इतका वेळ झाला, एवढा वेळ झाला। त्या पर्यवेक्षक जे असतात तुमच्या परीक्षा केंद्रामध्ये ते तुम्हाला सूचना सांगत असतात आणि तुम्हालासुद्धा परीक्षेला सामोरं जाण्याच्या अगोदर याचा भरपूर सराव करावा लागतो। या सिलेबसमध्ये आपण आता व्हिडिओ तयार करत असताना गणिताच्या 20 प्रश्नासाठी जे पाठ आहेत ते सगळे पाठ आपण कव्हर करणार आहोत।
काहीशे मानसिक क्षमताचे सुद्धा प्रश्न घेणार आहोत त्यामध्ये, त्यावर सुद्धा आपले काही व्हिडिओ होतील. आणि शेवटी भाषा या भागावर सुद्धा आपल्याला व्हिडिओ करणार आहोत. एकंदरीत संपूर्ण नवोदयची तयारी आपण करणार आहोत. निश्चितच तुम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ पाहत राहा, चॅनलवर सर्च करून व्हिडिओ पाहत राहा. त्या टॉपिकचे, त्याच्या खाली उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आणि आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या लेखकांचे सराव संच जे असतील ते तुम्ही सोडवा. तुम्हाला सर्वांना येणाऱ्या 2026च्या नवोदयच्या परीक्षेसाठी मी आत्ताच शुभेच्छा देतो. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.